स्टुडंट्स, या व्हिडिओमध्ये आपण डॅम्प ऑसिलेशन बद्दल स्टडी करणार आहे। माझ्या मागे हा जो व्हिडिओ प्ले केला जातोय याच्यामध्ये एक पेंड्युलम कंटिन्युअसली ऑसिलेट तुम्हाला करताना दिसत आहे। तुम्ही जर बघत असाल तर जो पेंड्युलम आहे तो धीरे धीरे त्याचे जे ऑसिलेशन्स आहे तो विथ रिस्पेक्ट टू टाइम डिक्रीज करत आहे। विथ रिस्पेक्ट टू टाइम डिक्रीज करण्याचं रिझन म्हणजे त्याच्या मागे लागणारा एअर रेझिस्टन्स। आता एअर रेझिस्टन्समुळे हे जे ऑसिलेशन डिक्रीज होत जात आहे याच कन्सेप्टला किंवा याच फेनॉमेनॉनला आपण डॅम्प्ड ऑसिलेशन असं म्हणतो। आता तुम्ही बघत असाल माझ्या मागे जे सेकंड व्हिडिओ प्ले केला जातोय त्याच्यामध्ये एक ऊड आहे जो पाण्यामध्ये काय करतोय, ऑसिलेट करतोय। तो सुद्धा त्या ठिकाणी डॅम्प्ड ऑसिलेशन्स करत आहे। या ठिकाणी पाणी ॲज अ रेझिस्टन्स म्हणून काम करतोय आणि पाणी त्या ऊडवर डॅम्प फोर्स ऍक्ट करत आहे। ड्यू टू दॅट त्या ठिकाणी सुद्धा डॅम्प्ड ऑसिलेशन्स होत आहे। माझ्या साईडला या ठिकाणी डॅम्प्ड ऑसिलेशनचे हे इक्वेशन तुम्हाला बघायला मिळतंय आणि त्याचबरोबर एक ग्राफही तिथं ड्रॉ केला जात आहे ज्याची अँप्लिट्यूड तुम्हाला विथ रिस्पेक्ट टू टाइम डिक्रीज होताना दिसत आहे।